वज्रमुठ आवळणार का हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाऊ लागला, कारण 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व विरोधक भाजपच्या विरोधात एकत्र येतील का असा प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जातोय। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यातून तसे स्पष्ट संकेत मिळतात, कारण त्यानंतर केसीआर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही भेटले। यावर भाजपच्या नेत्यांनी मात्र नौटंकी अशी प्रतिक्रिया दिली आहे। म्हणजे त्यांना पुढील धोक्याची जाणीव झाली असं म्हणायचं का? लोकशाही विशेषमध्ये आज आपण याच भेटीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी पाहूयात लोकशाहीचा आमचा विशेष रिपोर्ट। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण पॅनलवरती आमंत्रित केलेले भाजपचे प्रवक्ता गणेश हाके आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता अरुण सावंत आपल्या सोबत आहेत, प्रकाश पोहरे ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण या चर्चेमध्ये आपल्या सोबत सामील होतात। सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। अरुण सावंतजी, मग भारतीय जनता पार्टी याला कोणी रोखू शकत नाही, थेट बोलतायत यावेळेला गणेश हाके, मात्र त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला इव्हेंट, नौटंकी हे सगळं काही करावं लागतंय। पहा, कुठल्याही प्रकारचा इव्हेंट म्हणा किंवा नौटंकी वगैरे काही काँग्रेस किंवा इतर जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहे यांना करावी लागत नाही। आपण जर गेल्या 7 वर्षात पाहिलं तर नौटंकी कोण करतंय हे संपूर्ण भारत पाहतोय। जेव्हा आपण पश्चिम बंगालमध्ये जातो तेव्हा यांच्या पंतप्रधानांनी तिथे नौटंकी केली। पश्चिम बंगालमध्ये यांनी अगोदर 5-6 महिने अगोदरपासून दाढी वाढवली होती आणि रवींद्रनाथ टागोरांचा वेश धारण केला होता। पंजाबमधल्या इलेक्शनसाठी यांनी पगडी बांधली आणि तिथे नौटंकी केली। त्याच्यानंतर लुंगी लावण्याचा प्रकार केला। असा नाना प्रकारची बहुरूपिया जे कोण बनत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या देशातील जे पंतप्रधान आहेत ते नौटंकी करत आहेत। आता राहिला प्रश्न इतर पक्षांचा, तर आज सर्व पक्ष एक होण्यासाठी का जवळ येत आहेत, तर सर्वांना कळून चुकलेले आहे प्रत्येक प्रादेशिक पक्षांवरती जे जे काही अन्याय आणि अत्याचार सध्या केंद्र सरकारतर्फे चालू आहेत, ईडी, सीबीआय, इतर इन्कम टॅक्स म्हणा किंवा इतर जे काही त्यांच्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या मार्फत प्रत्येक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत आणि त्यांच्यावरती नाना प्रकारचा छळ केला जात आहे। याकरताच याच्या विरोधात हे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ इच्छित आहेत। तर यांच्या पोटात का दुखतं, यांना भीती कसली वाटायला लागली? बरं, त्यांना भीती मात्र ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरेंना मला विचारायचं आहे। प्रकाशजी, काल झालेल्या म्हणजे रविवारी झालेल्या या भेटीगाठींनंतर सर्व पक्ष बोलू लागलेत, वज्रमुठ बांधली जाते हे प्रत्येक विरोधी पक्ष आता थेटपणे बोलताना दिसतोय आणि कुणाच्या विरोधात आहे हेही बोलायला ते धजावलेले दिसून येतात। दुसरीकडे आता भाजपकडनं बोलणं सुरू झालेलं आहे की आम्हाला एकट्याला कुणी हरवू शकत नाही, म्हणून सगळेजण एकत्र येण्याची तयारी करू लागलेले आहेत। मात्र प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याला मी प्रश्न विचारतोय की भाजप विरोधी पायाभरणीला सुरुवात झाली आहे हे मान्य, मात्र महाराष्ट्राच्या भूमीतून ती पायाभरणी आणि त्याची सुरुवात झालेली आहे, याबद्दल काय विश्लेषण आपण कराल? म्हणजे यापूर्वी एनडीएतून जे बाहेर पडलेले आहेत ते यूपीए मध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत असा अर्थ काढायचा का? प्रकाश पोहरे, राजकीय विश्लेषक म्हणून आता काय सांगाल? असं आहे विशालजी, तुम्ही याच्या पूर्वी बोलताना जे म्हटलं होतं की केवळ मोदी हटाव याकरिता जर हे लोक एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं की ते अत्यंत धोकादायक गोष्ट आहे। बरं, जरुरी आहे की आम्ही सत्ता बदल किंवा या देशाचं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते का बदलत आहे, कारण सध्याच्या केंद्रीय नेतृत्वाचं जे धोरण आहे ते चुकीचं आहे। त्यामुळे या सर्व लोकांनी सगळ्यात पहिले एकत्र यायच्या अगोदर किंवा एकत्र येताना किंवा एकत्र झाल्यानंतर कॉमन मिनिमम अजेंडा हा देशासमोर ठेवायला पाहिजे की आमचा हा कॉमन मिनिमम अजेंडा आहे। मोदी हटाव हा जर अजेंडा असेल तर तो होऊ नाही शकत। तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या अगोदर सुद्धा इंदिरा गांधीला हटवण्यासाठी अनेक गोष्टी झाल्या। आता जशा पद्धतीने मोदीच्या विरोधात राळ उठवल्या जाते तशाच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या पद्धतीने ईडी याच्या विरोधात त्याच्या विरोधात वगैरे हे ते, तर शेवटी काय झालं, इंदिरा गांधी त्याच्यानंतर प्रचंड बहुमताने निवडून आल्या। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्या लक्षात ठेवता मोदी ठीक आहे, मला मान्य आहे की मोदी आणि अमित शहा ही जोडगोडीचं सध्याच्या घडीला देश चालवतंय, जे काही चाललंय, जे सुराचं राजकारण चाललंय ते त्यांच्या इशाऱ्यावर चाललंय जरी मान्य असलं
तरी सुद्धा मोदी आणि हे हटवल्यानंतर काय आम्ही आम्ही देश ताब्यात घेतल्यानंतर आमचा मिनिमम कॉमन अजेंडा सगळ्या लोकांचा काय असणार आहे, शेती संदर्भातली आमची धोरणं काय असणार आहेत, त्याच्यानंतर देशाच्या विकासाचं नेमकं मॉडेल काय असणार आहे आमचं, मोदींनी जे सगळं विकायला काढलंय त्या संदर्भामध्ये हे लोक काय निर्णय घेणार आहेत. एअर इंडिया ज्याची एक बिल्डिंग मुंबईची 55,000 कोटीची अशी असताना ते 18,000 कोटी रुपयामध्ये विकलं. म्हणजे अक्षरशः कौडी के दाम में देश बेचना चालू आहे. तर हे जे चाललंय या सगळ्या संदर्भात आम्ही काय काय करणार हे जोपर्यंत हे सगळे लोक येऊन एकत्रित येऊन म्हणजे आमचं हे रोल मॉडेल असणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, हे जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. आणि हे जर का फसलं ना तर मोदी, मी तुम्हाला सांगतो, जशा पद्धतीने इंदिरा गांधीच्या विरोधातलं त्यावेळेचं सगळ्या लोकांचं धोरण फसलं आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्या, तशा पद्धतीने मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि मग मात्र सगळंच काय म्हणतो त्याला अतिशय कठीण होऊन बसेल. तर हा धोका या सर्व लोकांनी कठीण परिस्थिती राजकीय निश्चित निर्माण होऊ शकते. प्रत्येक राज्यात समोरही ते प्रश्न निर्मित होऊ शकतात. विद्याताई चव्हाणांकडे मी पुन्हा एकदा जातो. विद्याताई, जर मोदींच्या विरोधात लढण्याचं असेल तर जसं राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे म्हणतात की एक मोठा धोका आहे, नेमका तुमचा अजेंडा काय आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे. विद्याताई, थोडं महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो. हातातोंडाशी आलेला घास कशा प्रकारे हिरावून नेण्यात आला, कारण महाविकास आघाडी सरकारनं आपला कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर केला आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री आज विराजमान असल्याचं दिसतंय. देशाच्या बाबतीतही जर तोच रोल मॉडेल पुढे ठेवायचा असेल आणि महाराष्ट्राच्या भूमीतूनच त्याची पायाभरणी होत असेल तर त्याचा विचार या सर्व विरोधी पक्षांनी केलाय की नाही केलाय, किंवा मग आपल्याला कुणी अडवू शकत नाही आणि त्यांना अडवणं एवढाच अजेंडा या सर्व विरोधकांचा. विद्याताई, मिनिमम प्रोग्राम महाराष्ट्राचा महाआघाडीचा जो आहे तो चालू आहे. असं काही म्हणता येणार नाही की शिवसेना काही स्वतःच अजेंडा चालवतोय, असं बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करताना आपण बघतोय. फक्त परिस्थिती असं आहे की 2 वर्ष कोरोनामुळे आपली खूप आरोग्य व्यवस्थेवरतीच आपण चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि म्हणून हे अविनाश, हॅलो, आवाज येतोय मला? आवाज येतोय मला विद्याताई, बोला. त्यामुळे आपण जे काय आता मला प्रश्न विचारला आणि ज्येष्ठ पत्रकार पोहरे साहेब जे म्हणाले ते बरोबर आहे. त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम तो असणारच आहे. असं नाही की आम्ही आता काल चंद्रशेखर राव आले आणि आम्ही लगेच आता एकत्र झालो आणि आम्ही कुठलाही प्रोग्राम न देताच एकत्र येणार आहे, असं बिलकुल नाही. बरं, प्रत्येक पक्ष हा अत्यंत सावधगिरीने आपली भूमिका याच्यामध्ये पार पाडावी लागणार आहे. आणि नरेंद्र मोदी पुन्हा इंदिरा गांधी आल्या तसे नरेंद्र मोदी याची सुतराम शक्यता अशासाठी नाहीये की नरेंद्र मोदी हे बहुरूपीय आहेत आणि ते गुजरातचे 2 व्यापारी आज सत्तेमध्ये बसल्यानंतर संपूर्ण जो देश अत्यंत कठीण परिस्थितीतनं स्वातंत्र्य लढा देऊन स्वतंत्र झाला होता, 70 वर्षाच्या प्रचंड मेहनतीनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंची जे विजन होतं त्याच्यानंतर हा देश इंदिरा गांधींपर्यंत असेल, राजीव गांधींपर्यंत जसा उभा राहिला त्याने प्रोग्रेस केलेली आहे. कॉम्प्युटरला सुद्धा या लोकांनी विरोध केला होता तेव्हा. आज सगळं जग जे एकत्र आणलेलं आहे ते सगळं फार परिश्रमपूर्वक देश आपल्या पायावर उभा होता. आज आपण काय बघतोय, हे सगळं विकून टाकलेलं आहे. सगळ्या कंपन्या, त्यांनी स्वतःच सांगितलं की एअर इंडियाची बिल्डिंग सुद्धा कवडी मुलं, असं सगळं कवडी मुलाने रेल्वे सुद्धा विकून टाकले. मात्र अरुण सावंत आपल्याकडे येतो. राष्ट्रीय नेतृत्वाचं काय, गणेश हाकेंना देखील शंका उपस्थित केलेली आहे की सगळ्यांची वज्रमूठ बांधली तरी देखील नेतृत्व कुणाच्या हातामध्ये असणार आहे. राष्ट्रीय पक्षांची लढत वेगळी असते, प्रादेशिक पक्षांची वेगळी. तुम्ही म्हणाला विशालजी, माझा एक प्रश्न, काँग्रेसला काय, कोण विचारतंय काँग्रेसला? बरोबर आहे, काँग्रेसला कोण विचारतंय? अरुण सावंत, तुम्हाला डावललं जातंय. फक्त गणेश हाकेजीच नव्हे तर काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस होती कुठे, राहुल गांधी कुठे? वज्रमूठ बांधली जात असेल तर मग नेतृत्व राष्ट्रीय पक्षाचं कुणाकडे आहे? अरुण सावंत, पहा, पहिली गोष्ट म्हणजे सर्व प्रादेशिक पक्ष मिळून जी काही वज्रमूठ बांधू पाहत आहेत ती वज्रमूठ केव्हा बनणार तर जेव्हा पंजाची साथ मिळणार. जोपर्यंत पंजा तुमच्या साथीला नाही तोपर्यंत वज्रमूठ आवडू शकत नाहीत, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. दुसरी गोष्ट, हा इशारा देता आपण इतर प्रादेशिक पक्षांना, जे काही समजायचं ते समजून जा तुम्ही.
परंतु काँग्रेसच्या साथीशिवाय वज्रमूठ आवळली जाऊ शकत नाही. हा. हे काळ्या दगडावरची रेग आहे. बर दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचे त्यांच्या चर्चगेटच्या ऑफिसमध्ये मला वाटतं क्लासेस चालतात की जेवढं वाटेल तेवढं खोटं कसं बोलायचं हे आम्ही इथे शिकवणार. म्हणूनच आज ते या चॅनेलवरती येऊन खोट्या गोष्टींचा भडीमार करत आहेत हा. की नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेताच या देशात कधी झाला नाही, होणार नाही, जगप्रसिद्ध नेता वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात ठेवावं, जे आपण म्हणालात की शेवटी जनताच ठरवते, अगदी बरोबर बोललात आपण. आता यावेळेस 7 वर्षानंतर आपण ज्या काही भूलथापा मारल्या, जे जे काही खोटं बोलले त्याला उत्तर आता यावेळेस जनताच देणार आहे आणि जनताच योग्य तो निर्णय घेईल. आणि ही जी काही तुमची हुकुमशाही चाललेली ती हुकुमशाही तोडून यावेळेस लोकशाहीचं राज्य ही जनता आणून दाखवेल, हे आपण लक्षात ठेवावं. आणि मी आपणास अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की या देशाची चढणघडण, या देशाची प्रगती, नवनिर्मिती जी काही केली ती काँग्रेस पक्षाने केलेली आहे. बरं. आणि काँग्रेस हाच येणाऱ्या काळामध्ये या देशाला दिशा दाखवेल, हा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि सर्व छोट्या छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस या सर्व पक्षांचं नेतृत्व करेल, हे सुद्धा मी बरं, ठामपणे पण इथे या सांगू प्रादेशिक इच्छितो. या सेगमेंटची सुरुवात मी आपल्यापासून करतो. वज्रमूठ बांधली जात असताना प्रत्येक पक्ष तितकाच महत्वाचा आहे. मात्र ज्या प्रकारे प्रकाश पोहरे यांनी विश्लेषण करताना एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठल्या मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक लढवणार आहात. 2024च्या निवडणुकीला सामोरं जात असताना काहीतरी अजेंडा ठेवणं आणि मतदारांसमोर आजपर्यंत घडलेल्या गोष्टी काय झाल्या आणि भविष्यात तुम्ही काय करून दाखवणार आहात, झालेल्या चुका सुधारल्या जातील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत आणि अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. वाटते तितकी ही निवडणूक तितकीशी सरळ नाहीये. एकही पाऊल चुकलं तर मात्र याचा फायदा हा आपण ज्यांच्या विरोधात किंवा वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न करतात त्यांना थेटपणे होऊ शकतो. कारण निवडणुकांचे येणारे निकाल हे फक्त आणि फक्त मतदारांच्या हातामध्ये असतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या वज्रमुठीचा काही अजेंडा शिल्लक आहे. पहा, आदरणीय प्रकाश पोहरेजी ज्येष्ठ पत्रकार यांनी काही मुद्दे अतिशय सुंदररित्या मांडले. त्यातील बहुतेक मुद्दे मला तरी योग्य वाटले. परंतु त्यांनी एक जो काही मुद्दा मांडला की प्रत्येक पक्ष जे काही एकत्र आता येत आहेत त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असलाच पाहिजे आणि तो असणारच आहे. आता ही फक्त चाचपणी चालू आहे. छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन एक चाचपणी करतायत आणि जेव्हा त्यांच्यामध्ये एकी होईल तेव्हा तो या देशातला जो महापक्ष आहे, प्रचंड मोठा पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष, त्याच्याशी येऊन बोलणी करतील आणि तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो काय तो सर्व प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचा ठरला जाईल. ज्याप्रमाणे प्रकाशजींनी सांगितलं की अनेक प्रकारच्या गोष्टी या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यांचे जे छोटे छोटे जी काही राज्य बनली पाहिजेत वगैरे वगैरे हे ते पक्ष नंतर ठरवतील, त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही. परंतु एक गोष्ट मी जरूर सांगेन की जे आत्ताचा जो आपण मागील जो सरकारने जो आता मागे जो अर्थसंकल्प आपण जाहीर केला तो पाहिला असेल तर त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी काही केलं नाही, शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, कामगारांसाठी काही केलं नाही. इव्हन त्यांनी रोजगार हमीमध्ये सुद्धा 25,000 करोडची कमतरता आणली. या सगळ्या ज्या काही गोष्टी जनतेच्या विरोधात त्यांनी केल्या, या सर्व गोष्टींचा विचार येणाऱ्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये केला जाईल आणि एक सर्वतोपरी धोरण ठरविलं जाईल आणि त्या धोरणावरच 2024ची निवडणूक लढविली जाईल. धोरण काँग्रेसला तो दुय्यम दर्जा मान्य आहे का? अरुण सावंत, सद्य परिस्थिती हीच आहे. आपल्या कुठल्याही नेतृत्वाशी बोलण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाहीये. महाराष्ट्र केंद्रस्थान होताना दिसतंय. शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला तितकं महत्व दिलं जाताना दिसतंय. अरुण सावंत, मी मगाशीच सांगितलं की काँग्रेस या देशातला नंबर 1चा पक्ष आहे, फार जुना पक्ष आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा पक्ष आहे. आता छोट्या छोट्या पक्षांनी सर्वांनी ठरविलेले आहे की प्रथम आपण एकत्र येऊन आपण सर्वांमध्ये एक विचार करूया आणि आपण सर्वजण जाऊन जो सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस पक्ष त्याच्या प्रमुखांशी बोलूया. याच्या अगोदर सुद्धा झालेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा कोणत्याही गोष्टी ठरविताना ममता दीदी म्हणा किंवा इतर नेते सोनिया गांधीजी यांच्याशी येऊन बोलतातच आहेत, शरद पवार साहेब येऊन बोलतात. त्याप्रमाणेच काही दिवसांतर ते येऊन बोलतील आणि आमचा एक वज्रमूठ तयार होईल आणि ही वज्रमूठ भविष्यामध्ये 2024 साली या हे जे काही आतंकवादी बसले तिथे किंवा जे हुकुमशाह बसलेत या हुकुमशहांना हकलवून लावतील, हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. नक्कीच त्यांना वेसण घालण्याचं काम आणि हे आव्हान भाजपसमोर उभं केलं जाणार का आणि ही वज्रमूठ जी आहे ती आवळली जाणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. धन्यवाद.